अरे पुढे हॉटेलमध्ये जिथे ड्रग विक्री केली जाते आणि हे बर्बाद करण्याचं काम, अरे पीटीआय खाली घे, त्यांच्यावर पुण्याला आपण मोठ्या प्रमाणावर कारवाई करायला सुरुवात केली टीव्ही खाली घ्या आणि मी सांगतो आणि मुंबई नाशिक नाही तर संपूर्ण राज्यभरामध्ये ड्रग विक्री होत असते, शाळा कॉलेज ड्रग विकत असतील, हॉटेलमध्ये ड्रग विकत असतील आणि बर्बाद जे लोक करत असतील त्यांना बिलकुल सोडणार नाही। जी काय ड्रग ची पाळमुळं, अरे भूक खाली घ्या रे, करण्याचं काम, उकडून फेकण्याचं काम नाही काय करतो महापालिका आयुक्त हे प्रशासन करताय आणि त्यामुळे बिल्डर असतील, कोणी किती हात सोडा ना, मोठा कोणी किती याच्यामध्ये कोणी असला तरी सुद्धा त्याला ही तरुण पिढी बर्बाद होऊ देणार नाही। त्यामुळे ही बुलडोझर तोडफोड कारवाई हे पूर्णपणे ट्रक ही नशा पूर्णपणे ड्रग मुक्त शहर होत नाही तोपर्यंत चालू आहे। संपूर्ण राज्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये आदेश दिले झाले सर, राज्यभरामध्ये ही कारवाई सुरू आहे। त्यांच्यावर कारवाई होईल। अनधिकृतपणे हे सगळे जे काही धंदे आहेत हे अँबियन्स हे तेरे आणि जे लोक आहेत त्याच्यात गुन्हेगार त्यांना जेरबंद करण्याची कारवाई देखील, जेलमध्ये टाकण्याची कारवाई देखील सुरू राहील। इंद्रायणी नदी संदर्भात आज इंद्रायणी नदीमध्ये आज भारतीय प्रदूषणचा आहे, आपण भेट देणार महानगर भूम खाली घे आणि त्याचबरोबर आणि संबंधित अधिकाऱ्यांना कशा सूचना दिल्या जातील। इंद्रायणी नदी पूर्णपणे प्रदूषण मुक्त करण्याचं धोरण भूमिका सरकारची आहे आणि ती केलं जाईल एवढंच आपल्याला मुंबईमध्ये जो काय खड्ड्यांमध्ये गेल्या अनेक वर्ष कोडमध्ये जो काय अनेक वर्ष भ्रष्टाचार झालाय, खड्ड्यातून काळा पांढरा पैसा केलाय, यांच्यावर पण बुलडोझर चालवणार।